इंडियन आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज अत्यंत महत्वाचं अपडेट आणि आनंदाची बातमी, जे कर्मचारी 100% अनुदानित शाळा असतील किंवा विविध ठिकाणी जे 100% रुजू झालेले असतील अशा सर्व शिक्षकांकरिता कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी अशी की शिक्षक संचालनालयाच्या माध्यमातून एक परिपत्रक आलेलं आहे आणि 5 तारखेचं परिपत्रक आहे। 5/3/2026 हे परिपत्रक आहे। त्यामध्ये प्रति माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद संबंधित सर्व तसेच निरीक्षक शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक संबंधित सर्व अशा सर्वांकरिताचा हे पत्र आहे आणि शिक्षक संचालनालयाचं हे पत्रक आहे। विषय दिलेला आहे की राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखालील वैद्यकीय खर्चाचे लाभ देण्याबाबत बघा, ही बाब अत्यंत महत्वाची बाब आहे आणि सर्व शिक्षकांकरिता जे कर्मचारी आहेत 100% अनुदानित ज्या शाळा असतील, या प्राथमिक माध्यमिक शाळा असतील, या माध्यमिक शाळांच्या जे काही कर्मचारी आहे यांच्याकरिता जे काही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना आहे यातून वैद्यकीय जो खर्चाचा लाभ आहे हा लाभ आपल्याला आधी यापूर्वी मिळत नव्हता आणि हे परिपत्रक काढल्यानंतर आपल्याला यातून दिलासा मिळत आहे आणि सर्व शिक्षकांकरिता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता अत्यंत महत्वाची आनंदाची बाब आहे। हे पत्र जे आहे ते पत्र 5 तारखेला हे निघालेलं पत्र आहे। तर या माध्यमातून आपल्याला हे अपडेट देतो आहे। आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपण देत असतो। बघा पुढे काय दिलेलं आहे, उपरोक्त संदर्भान्वित पत्रान्वये राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी केली आहे। तथापि याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागात सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकासह राज्यातील सर्व आदिवासी नागरिकांना या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयेचे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुदेय आहेत। या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे। त्या अनुषंगाने या योजनेचा लाभ आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे। 5 लाखापर्यंतचा त्यांच्या लाभार्थ्याचं जे काही कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबाकरिता 5 लाखाचा हा विमा असणार आहे आणि या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा दिलासा आहे आणि या सर्वांकरिता आनंदाची बाब आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे यापूर्वी जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक शाळा असतील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मात्र हा संपूर्ण विमा कवच होता। तशाच पद्धतीनं या खाजगी ज्या काही 100% अनुदानित शाळा होत्या यांना या सर्व गोष्टी नव्हत्या। तर या परिपत्रकाच्या माध्यमातून हा दिलासा आपल्या सर्व शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आहे आणि हा पत्र माहितीस्तव सादर डायरेक्ट आयुक्त जे आहेत आपले शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सुद्धा हे प्रतिलिपी केलेली आहे। या माध्यमातून आपल्या सर्वांकरिता ही आनंदाची बाब आहे। सर्व शिक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि हे परिपत्रक आपल्याला पाहिजे असल्यास आपल्याला आले की नाही याला माहित नाही, संघटनेच्या जे ग्रुप्स असतात त्या संघटनेच्या ग्रुपला असे जे परिपत्रक आहेत हे प्रायव्हेट शाळांचे ग्रुप्स असतील किंवा जिल्हा परिषदेचे ग्रुप असेल, नपा मनपाचे ग्रुप असेल तर त्या ग्रुपला हे येत असतात परिपत्रक, पण ते आलं की नाही आपल्याला माहित नाही। परंतु जर आपल्याला पाहिजे असेल हा परिपत्रक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे, तर या चॅनलची लिंक आहे, यावरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट हे आपल्याला मिळत राहतील। माझ्याशी संपर्क साधता येईल ज्या माध्यमातून आपल्या समस्याचं सुद्धा निराकरण होणार आहे। आपल्याला हे जे अपडेट आहे हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। धन्यवाद।